आपण आधीच्या भागात पाहिले की चैतन्य विचार करतो, रीता जर माझ्या आयुष्यात असती तर. माझ्या मनात तो पुन्हा विचार तरळला. मला हॉटेलचं कधीच खावं लागलं नसतं. एखाद्या संसारदक्ष गृहिणीप्रमाणे तिने माझी काळजी घेतली असती. मी सांगितले असते तर नाट्य व्यवसाय सोडून ती पत्नीची भूमिका एकनिष्ठपणे पाडीत राहिली असती. आणि प्राजक्ता नेमकी या उलट होती. नाटक व्यवसाय सोडून केवळ पत्नी बनण्याची कल्पना तिला कधीच मानवली नव्हती. माझी आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्यावर तिला तसे सुचूनही पाहिले होते, पण माझी सूचना तिने स्पष्ट शब्दात धुडकावून लावली होती. प्राजक्ता महत्त्वाकांक्षी होती. माझ्या बरोबरीने तिला नाव कमवायचे होते, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचे होते. त्यासाठी ती नवनवीन नाटके स्वीकारत होती. 8 दिवसात आमच्या भेटीगाठी होत नव्हत्या. इतकंच नव्हे तर अशा ईर्ष्येपायी आम्ही मनानं दुरावलोही होतो. आणि आता पुढे मी स्वयंपाक करू का असा प्रश्न जेव्हा मी विचारला तेव्हा मी मनात पुरतीदा हसवले होते. आपल्याला नक्कीच नकार मिळणार अशी माझी खात्री पटली. इतकंच नव्हे तर प्राजक्ता माझ्यावर नक्कीच भडकणार असं मला वाटू लागलं. तो प्रश्न विचारण्यातच मी चूक केली असं मला वाटत होतं. नव्हे, तो प्रश्न विचारून मी प्राजक्ताच्या अधिकारावर जवळजवळ आक्रमणच केले होते. पण मी तरी काय करणार? चैतन्याचे प्राजक्ताशी लग्न झाल्यापासून त्याला माझ्या हाताचे जेवणाचा एकदाही योग आला नव्हता. खरं सांगते, चैतन्यासाठी जेवण तयार करताना मला असीम आनंद लाभत असे. आणि लग्न झाल्यावर प्राजक्ता बिझी असल्याने त्याला फार वेळा तिच्या हातचं जेवण मिळत नसणार याबद्दल माझी खात्री होती. आज ती संधी आली होती आणि ती गमावण्यास मी तयार नव्हते. त्यामुळे मी मोठे धाडस करून तो प्रश्न विचारला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राजक्ताने लगेच परवानगीही दिली. तिच्या स्वभावात एवढा फरक कशाने पडला कुणास ठाऊक. चैतन्य काल तालमीला का आला नाही याची चौकशी करण्यासाठी मी इथे आले तेव्हा आपली आणि प्राजक्ताची गाठ पडेल याची मला कल्पनाही नव्हती. बहुधा चैतन्याला बरे नसावे अशीच माझी कल्पना होती. तो तालमील घेऊ लागल्यापासून एकही दिवस त्याचा विरह मला सहन होत नव्हता. आणि केवळ त्यासाठीच मी इथे येण्याचे धाडस केले होते. आणि त्याचे फळ अनपेक्षितपणे मला मिळाले होते. मला डाळ तांदूळ काढून देऊन चैतन्य पुन्हा किचन बाहेर पडला. मी डाळ व तांदूळ धुवून कुकर तयार केला आणि तो गॅसवर चढवित असताना त्याला आत आलेला पाहिलं. तो एका खुर्चीवर बसला होता. तू केव्हा आत येऊन बसलास? मी त्याला विचारले. केव्हा म्हणजे तू तांदूळ धुवत असतानाच, तो हसून म्हणाला. तू आत केव्हा आलास तो मला कळलंही नाही. तुझं लक्ष कुठं होतं? तू स्वयंपाकात अगदी दंग होऊन गेली होतीस. आणि ते खरंच होतं. आपल्या आवडत्या माणसाला जेवण करून वाढण्यात काय सुख असतं ते स्त्रीच्या जातील जन्माला आल्याशिवाय कळणार नाही तुला, मी म्हणाले. पण हे बोलताना माझा गळा आकारानंच भरून आला. त्याला जे जाणवले असावे तो खुर्चीवरून उठला आणि माझ्याजवळ आला. खरं आहे ते ऋतू, तो म्हणाला. माझं चुकलंच. तुझं काही चुकलं नाही चितू. माझ्या नशिबात नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. तो पुढे सरला. त्याने हळूवार हाताने माझे केस डोळे पुसले. त्याच्या ते निकटच्या स्पर्शाने मी अधिकच गैरवरले. त्याच्या खांद्यावर मान टाकून त्याच्या मिठीत विरघळून जावे असे मला वाटत होते, पण तसे करण्याचा धीर मात्र मला होत नव्हता. प्राजक्ता अकस्मात तिथे आली तर साराच गोंधळ होणार होता. मी चटकन त्याच्यापासून दूर झाले. काय ग, काय झालं? त्याने विचारले. काही नाही, मी म्हणाले आणि मुकाट्याने कुकरमधून येणाऱ्या वाफेकडे पाहत राहिले. कुकरमधून येणाऱ्या वाफेकडे पाहत असताना त्याच्या सहवासात घालवलेल्या क्षणांची ती आठवण होऊ लागली. तुला आठवतंय चितू? माझा स्वर एकदम भावूक बनला. तो क्षणभर माझ्याकडे पाहत राहिला. तुला मी एकदा जेवायला बोलावलं होतं. मोठ्या हौशेने मी स्वयंपाक केला होता, पण तू न जेवताच तुला जावं लागलं होतं, मी भारावलेल्या स्वरात म्हणाले. हो आठवतंय, पण त्यात तुझी काही चूक नव्हती ऋतू, तो म्हणाला. आणि झटकन तो प्रसंग माझ्या नजरेसमोर साकार झाला. त्यालाही तो प्रसंग आठवला असावा. त्यावेळी मी गिरगावला एका चाळीतील 2 खोल्यात राहत होते. मी माझ्या आतल्या खोलीत काम करीत असताना माझा धाकटा भाऊ श्री धावत आतल्या खोलीत आला. काय झालं रे, मी विचारले. ताई कोणीतरी आलंय तुझ्याकडे, तो म्हणाला होता. मी हातातले काम टाकून बाहेरच्या खोलीत आले. बाहेर चैतन्य उभा होता. आत ये ना, मी म्हणाले आणि घरातली एकुलती एक खुर्ची त्याच्यासमोर केली. तो आत येऊन खुर्चीवर बसला. मला स्वतःचीच लाज वाटत होती. आमच्या खोलीत अगदी जुनाट होत्या. जागोजागी रंग उडाला होता. घरात फारसं फर्निचरही नव्हतं. बसा, मी चहा करते, मी म्हणाले. पण
तो काहीतरी म्हणणार होता, तोच मी आत सटकले. मी चहाचा कप घेऊन बाहेर आले. तो स्त्रीशी काहीतरी बोलत होता. मी चहाचा कप त्याच्यापुढे धरला. चहाचा कप घेताना त्याच्या बोटांचा माझ्या बोटांना स्पर्श झाला. माझ्या शरीरात विद्युत प्रवाह सरसरून गेला. हा माझा भाऊ श्रीकांत, मी म्हणाले. त्याच्याशी ओळख झाली आहे माझी, तो हसून म्हणाला. आई येईलच इतक्यात, मी म्हणाले. तोच आई घरात शिरली. आई, हे चैतन्य गोखले आणि ही माझी आई. त्याने स्मित वदनाने आईला नमस्कार केला. पोरीवर फार लहान वयातच मोठी जबाबदारी पडली आहे. थोडंसं बोलणं न झाल्यावर आई म्हणाली. मी एकदम आईकडे बघितलं. वास्तविक चैतन्य माझ्याकडे पहिल्यांदाच आला होता. त्याला या गोष्टी सांगण्याची जरुरी नव्हती, पण ती घर चालवते या गोष्टींची आईला इतकी काही अप्रूप वाटत होते की ती आल्या गेल्या प्रत्येक माणसाजवळ हे बोलते. मी तिला दाबण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे काही तिचं कमावण्याचं वय नाही. आई बोलतच राहिली होती. पण शिक्षण सोडून तिच्यावर कमावण्याची वेळ आली आहे. तिचे वडील काय करतात? चैतन्य नको तो प्रश्न केला. माझी मान एकदम खाली झुकली. चैतन्याने आजवर हा प्रश्न कधी केला नव्हता. तो नेमका आज विचारला होता. तिचे वडील काही करीत असते तर तिच्यावर ही वेळ कशाला आली असती? आई तिरस्काराच्या स्वरात म्हणाली. चैतन्याला हा प्रश्न विचारल्याबद्दल अपराध्यासारखं वाटू लागलं. मलाही तिथे उभं राहावे ना. काहीतरी निमित्त काढून मी आतल्या खोलीत गेले. तिला स्वयंपाक करायला फार आवडतो. माझी पोर कुणाचाही संसार चांगला करील. मध्येच आईचे एक वाक्य माझ्या कानावर आले. मला आईचा रागच आला. हे सारं सांगायची काय गरज होती? स्वयंपाक तयार झाल्यावर मी बाहेरच्या खोलीत आले. 5 मिनिटात पाणी घेते, मी म्हणाले व पाणी घेण्यासाठी पुन्हा आत गेले. तोच बाहेरून आरडाओरडा ऐकू आले. माझ्या छातीत एकदम धस्स झाले. नेमके नको त्यावेळी माझे वडील बाहेरून पिऊन आले होते. चैतन्य पहिल्यांदाच माझ्या घरी आला होता आणि त्याला नको ते दिसणार होते. मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. बाहेर येण्याचीही मला लाज वाटू लागली, पण त्याला इलाज नव्हता. मी झटकन बाहेर धावले. लडखडत्या पावलाने चालणाऱ्या माझ्या वडिलांना घरात घेऊन आले. तोंडाने वाटेल ते अपशब्द बडबडत होते, आरडाओरडा करत होते. गप्प पडून राहा, उगाच तमाशा करू नका, पाहुणे आले आहेत, मी जीव वाकून ओरडले. पण त्याचा परिणाम उलटच झाला. तो चैतन्यालाच शिवा देऊ लागला. माझी अवस्था अधिकच विचित्र झाली. मी आणि आई त्यांना शांत करू पाहत होतो, पण त्यांचा आरडाओरडा थांबत नव्हता. आता चाळीतले लोकही खोली बाहेर जमले. चैतन्याची अवस्था अवघडल्यासारखी झाली होती. तो सारखा भुचकळ्यात होता. चाळीतल्या लोकांच्याही नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या, पण वडिलांमुळे त्यांच्याकडे लक्ष देणेही मला जमत नव्हते. शेवटी मी त्याला उठवण्याची खूण केली. माझ्या पाठोपाठ तो बाहेर आला. आम्ही चाळीचा प्रवास दोराशी आलो. माफ करा चैतन्य, मी अपराधी स्वरात म्हणाले. वास्तविक मी तुम्हाला जेवायला बोलवलं होतं, पण आता न जेवताच मी तुम्हाला परत धाडीत आहे. मला माफ करा आणि माझ्याविषयी मला पुढे बोलू ना. त्यात तुमचा काही दोष नाही ऋतू, तो म्हणाला. मी समजू शकतो. तुझ्या वडिलांच्या वागण्याबद्दल मी तुला कधीच दोष देणार नाही. मी किती हौशेने स्वयंपाक केला होता, मी विधव कंठाने म्हणाले. पुन्हा केव्हा तरी, तो म्हणाला होता. तो आता घरात जा. चाळीतले लोक उगाच काहीतरी कुजबजत राहतील. तो वळला आणि चालू लागला. तो दिसेनासा होईपर्यंत मी त्याच्याकडे पाहत राहिले होते. तो प्रसंग मला अजूनही आठवत होता. चैतन्यही अजून त्याच प्रसंगात गुरफटत असावा. ये, बोल ना काहीतरी, मी म्हणाले. आता वडील कसे आहेत तुझे? त्याने विचारले. त्याने आमची सुटका केली 6 महिन्यापूर्वी, मी विषण्ण स्वरात म्हणाले. सॉरी, मला माहीत नव्हतं, तो म्हणाला. आता कसं चाललंय तुझं? ठीक चाललंय, मी म्हणाले. तुझा भाऊ काय करतो? 12वीला आहे, मी म्हणाले. म्हणजे तशी सुखी आहेस तू? हो, केवळ पैशाने सुख मिळत असतं तर मी निश्चितच सुखी आहे. माझा स्वर पुन्हा विषण्ण बनला. त्याला ते जाणवले असावे. काही क्षण तो गप्प राहिला. एक प्रकारची विषण्ण शांतता पसरली. लग्न केव्हा करणार तू? त्याने विचारले. मी एकदम मान फिरवली, आलेले अश्रू लपवण्यासाठी. प्लीज, हा प्रश्न पुन्हा विचारू नकोस, मी कातर स्वरात म्हणाले. तो एकदम माझ्याजवळ आला. त्याने माझा चेहरा तळव्यात धरला. माझं चुकलंच ऋतू. मी ही प्रश्न तुला विचारायला नको होता. तू अद्यापही माझ्यावर प्रेम करतेस हे मला माहीत आहे, पण माझा नाईलाज आहे ग. त्याचा स्वर भावनेने ओथंबत होता. त्याने हळूवार हाताने माझे डोळे टिपले. त्याचवेळी कुकरची शिट्टी झाली. फसाफस वाफ बाहेर पडू लागली. माझं नशीब इतकं निष्ठुर कसे रे चितू? मी हुंदका देत विचारले. काही उत्तर देणं त्याला शक्य नव्हतं. त्याचा अधिकांत पाहणे मलाही आवडलं नाही.
मी मुकाट्याने डोळे पुसले आणि कुकर खाली घेतला आणि भाजीची तयारी करू लागले. त्यालाही आपला भावनावेश असह्य झाला असावा. तो पटकन किचनच्या बाहेर पडला. मी मुकाट्याने भाजी चिरू लागले. मी भाजी फोडणीला टाकली तोच चैतन्य आत आला. कुठे गेला होतास? मी विचारले. प्राजक्ता उठली आहे का बघायला गेलो होतो. उठली ती? नाही, अजून उठली नाही. मी विचारले. तो नुसता पाहत राहिला. मी पुन्हा मुकाट्याने स्वयंपाक करू लागले. नाही तरी बोलण्यासारखं काय होतं? प्रत्येक आठवण जखमेवरची कपली काढणारी होती, मन विरुद्ध करणारी होती. वाटामधली माझी भूमिका कशी वाटते तुला आता? शेवटी ती शांतता असह्य होऊन मी विचारले. आता तुझ्या कामात खूपच प्रगती आहे, तो म्हणाला. म्हणजे अद्याप तुझं समाधान झालं नाही? नाही, याहून तू खूप काही करू शकशील तू, अशी माझी खात्री आहे, तो म्हणाला. फक्त त्यासाठीच मेहनतीची तयारी हवी. मी लागेल तेवढी मेहनत करायला तयार आहे, मी म्हणाले. तू नाही म्हणालीस तरी आता त्यातून तुझी सुटका नाही होणार, तो मिश्किल स्वरात म्हणाला. तुझ्या बाबतीत मी चॅलेंज स्वीकारलं आहे. मी तुझी निराशा करणार नाही, कधीच करणार नाही, मी आवेशाने म्हणाले. पुन्हा काही वेळ स्तब्धतेत गेला. जेवण तयार झाले. जा, प्राजक्ताला उठव आता, मी म्हणाले. चैतन्य प्राजक्ताला उठवायला वर आणि मी टेबलावर जेवणाची तयारी करू लागले. तोवर चैतन्य तिला घेऊन खाली आला. ताटातले विविध प्रकार पाहून प्राजक्ता चकित झाली. प्राजक्ताला चांगलीच भूक लागली असावी. ती चवीने पदार्थ चाखत होती. अधूनमधून माझ्या कौशल्याची स्तुती करत होती. चैतन्याचा चेहरा प्रसन्न होता. मला मनापासून समाधान वाटत होते. तर कहाणीचा आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.